नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत डोहाळे या कथेचा भाग 1. केक कापला तशी सर्व लहान मुलं स्टेजजवळ पळाली. श्रेयश मात्र सर्वांच्या मागे उभा राहून शांतपणे बघत होता. सर्व मुलांनी कप केकवर ताव मारला आणि आपापल्या जागेवर येऊन बसली. श्रेयसही मागे फिरला आणि आईजवळ येऊन बसला. तू कपकेक नाही आणलास? मी मागितलाच नाही. अरे कुणीच मागितला नाही, स्वतःहून घेतला सर्व मुलांनी. हे ऐकताच आईचा संतापाने भडका उडाला. ती तावातावाने गेली आणि एक कपकेक आणून श्रेयसच्या हातात दिला. केक हातात येताच श्रेयसच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. श्रेयस तसा लहानच, 5 वर्षांचा गोड मुलगा. त्यांचं हे सगळं प्रकरण प्रिया शेजारी बसून बघत होती. ती कौतुकानेच श्रेयाला म्हणाली, अगं वयाच्या मानाने किती समजूतदार आहे हा. खरंच अशी समजूतदार मुलं असतील तर आई नशीबवान असते. खरंच. श्रेया तिच्याकडे बघते आणि विचारात पडते. एवढ्या लहान वयात आलेला समजूतदारपणा काय कामाचा? बालपणीचा तो अल्लडपणा, हट्टीपणा, हे सगळं तिने श्रेयसमध्ये कधी पाहिलंच नव्हतं. अगदी 1.5 वर्षाचा असतानाही समोर खेळणी दिसली तरी तो स्वतःहून घ्यायचा नाही. कुणी त्याच्यापुढे खेळणी धरलीस तरच तो घ्यायचा. घरात सर्वजण त्याच्या याच गोष्टीचं कौतुक करायचे. फार अभिमान वाटायचा त्यांना. सासूबाई कौतुकाने लोकांना सांगत, एवढा लहान आहे पण मोठ्या माणसाचा समजूतदारपणा आहे त्याच्यात. अगदी माझ्या मुलावर गेलाय. श्रेयाला मात्र त्यांचं हे वागणं धोक्याची घंटा दर्शत होते. कुठेतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय. दुपारी श्रेयसला तिने झोपवलं आणि श्रेया जरा निवांत झाली. तिला बहिणीची आठवण आली. तीही गरोदर होती. श्रेयाने तिला फोन लावला आणि विचारपूस करू लागली. काय ग नेत्रा, तब्येत बरी आहे ना आता? 6वा महिना आहे, जप थोडं. हो ग ताई, मी हॉटेलमध्ये आली आहे. आत्ता? हॉटेलमध्ये एकटीच? नाही, मिस्टर आहेत ना. त्यांना ऑफिस नाही का आज? सुट्टी घेतली माझ्यासाठी. का ग? काय सांगू ताई, अगं अचानक भुर्जी खायची इच्छा झाली. राहावतच नव्हतं. अगं मग घरी करायची ना. नाही ग, हॉटेलमधलीच हवी होती. इथे एकदम झक्कास मिळते. बरं आहे बाई, कर एन्जॉय. ए ताई, श्रेयसच्या वेळी तुला कसले डोहाळे लागलेले ग? मला? कसलेच नाही. असं कसं? काहीतरी खाऊ वाटतच असेल ना? अगं खरंच नाही. तसं असतं तर सांगितलं असतं ना. जुजुबी बोलून श्रेयाने फोन ठेवला आणि डोळ्यात पाणी आलं. तिला आठवलं, ती गरोदर होती. 5वा महिना सुरू झालेला. गरोदर असतानाही घरी कुणाला फारशी चिंता नव्हती. नवरा त्याच्या कामात व्यस्त. सासूबाईंना घरातल्या कामांमध्ये कसूर आवडत नसे. त्यांना कायम हीच चिंता. हिचं मध्येच काही दुखलं खुपलं तर काम कोण करणार? सतत आज सकाळी काय करणार, संध्याकाळी जेवायला काय करणार, केव्हा करणार, हेच प्रश्न. या सगळ्यात तिला काय हवंय हे कोणीच विचारत नसे. एके दिवशी तिला पेरू खायची जबरदस्त इच्छा झाली. तिने नवऱ्याला तसं सांगितलं. तो ऑफिसमध्ये होता. संध्याकाळी बघू म्हणत तो रात्री उशिरा घरी आला आणि आल्या आल्या ऑफिसमध्ये काय टेन्शन होतं हे सांगू लागला. या सगळ्यात पेरू त्याला महत्त्वाचा वाटलाच नाही. तो सपशेल विसरला. तिने दुसऱ्या दिवशी आठवण करून दिली, तेव्हाही विसरला. तिसऱ्या दिवशी आठवणीने तिने निघताना मेसेज केला, तेव्हा त्याने किलोभर पेरू आणले होते. ते आणताच घरच्यांनी त्यावर ताव मारला. तिच्या वाट्याला एक फोड फक्त आली. तिने नवऱ्याकडे पाहिलं. अगं आपलं एकत्र कुटुंब आहे, ॲडजस्ट करायचं. हे पेरू माझ्या बायकोसाठी आणले आहेत. तिला पेरूचे डोहाळे लागलेत हे सांगण्याची हिंमतही नवरा दाखवत नव्हता. क्रमशः. श्रोते हो, कशी वाटली ही कथा?
कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.